थँक्यू. या ठिकाणी मात्र आता सामना सुरू होतोय. निश्चित रूपानं सामना आहे तो म्हणजेच कैलास गजने पुरस्कृत फुलाई देवी सासवणे आणि त्यांच्यासमोर खेळणारा संघ आहे आरिफ 11 अलिबाग. पण आरिफ 11 अलिबाग संघामधून खेळणारे 7 खेळाडू जे असतील ते आपल्याला तळेखार संघातले पाहायला मिळतील. चला सलामीचे फलंदाज विजय घाणेकर. चला 12वा प्रतिनिधी पाठवा. सासवणे संघ आलाय का? 12वा प्रतिनिधी आहे. विजय घाणेकर आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे, प्लीज विनंती असेल. या ठिकाणी सलामीची जोडी हुसेन टाके आणि आयुब शेख कासार वडवली ठाणे. हुसेन टाके जर पाहिला तर आपल्याला शिग्रा गावाला बिलॉंग करताना दिसतो, मुरुड तालुक्याला बिलॉंग करताना दिसतो आणि असं असताना एकीकडे आयुब आहे, दुसरीकडे हुसेन आहे. कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी रंगणार? कारण आज जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय कैलास गजने पुरस्कृत फुलाई देवी सासवणे आणि समोर खेळणारा संघ आरिफ 11 अलिबाग आहे. आरिफ 11 अलिबाग कंसात तळेखार केलं जाईल कारण तळेखारची एंट्री आहे, आरिफ 11 अलिबागची एंट्री आहे, परंतु टीम जी खेळेल ती तळेखारची असेल. तळेखार म्हटलं की विजय घाणेकर, तळेखार म्हटलं की तेजस काटकर, तळेखार म्हटलं की सदा पाटील, तळेखार म्हटलं की उमेश घाणेकर, तळेखार म्हटलं की स्वप्नील काटकर, तळेखार म्हटलं की सूरज शेडगे. अशा प्रकारचे जर पाहिलं तर किंवा तळेखार म्हटलं की मुदस्सर आला, अशा प्रकारचं जर पाहिलं तर तळेखार गावातले हे खेळाडू आहेत. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जोडले गेलेले हे 4 आयकॉन. मग एकीकडे शिरुविक आहे, हुसेन आहे, आरिफ आयुब शेख आहे आणि चौथा आयकॉन जिशान खान आहे. निश्चित रूपानं आपण पाहतोय या ठिकाणी सामना सुरू होतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसन्न पाटील. या ठिकाणी पहिला चेंडू प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून आयुब शेख साठी टाकला जाईल आणि त्याचा सामना मात्र आयुब शेख कशा प्रकारे करणार हे पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून आयुब शेख साठी. इथे मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि पहिल्या चेंडूवर आयुब शेख बॅक टू द पवेलियन. अप्रतिम झेल या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज आयुब शेख बाद होतोय आणि झेल कोणी घेतलाय तर निश्चित रूपानं आयकॉनिक सुमित दोंगडेनं हा झेल टिपलाय. इथे मात्र जर पाहिलं तर पहिला हादरा बसलाय तो म्हणजेच आरिफ 11 अलिबाग संघाला. निश्चित रूपानं या ठिकाणी जर पाहिलं तर आयुब शेख बाद झालाय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज लोकल बॉय सरपंच विजय घाणेकर सज्ज झालाय. विजय घाणेकर बद्दल सांगायचं झालं तर यावर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये विजय घाणेकर आपल्याला दिसला. मुरुड तालुक्याला बिलॉंग करणारा पहिला कॅप्टन ज्यानं रायगड प्रीमियर लीग मध्ये कोणत्या संघाचं नेतृत्व केलं असेल तर तो विजय घाणेकर होता. त्याच्यानंतर रायगड प्रीमियर लीग मध्ये फक्त टिकला नाही तर 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील घेऊन आला. आणि असं असताना तोच विजय घाणेकर या ठिकाणी आपला विजय निश्चित करण्यासाठी काय करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण मुरुड तालुक्यातील एक आयकॉनिक खेळाडू म्हणून विजय घाणेकर नेहमी वर्णी लागलाय. आणि असं असताना विजय घाणेकर एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला आपल्याला हुसेन टाके पाहायला मिळतोय. निश्चितच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसन्न पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. विजय घाणेकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जिथे कमी तिथं आम्ही अशा प्रकारचा खेळ विजय घाणेकरचा नेहमी राहिलाय. महत्त्वाच्या क्षणाला विजय घाणेकरनं फटकेबाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. परंतु दुसरीकडे प्रसन्न पाटील आहे आणि प्रसन्न पाटील म्हटलं की वेग आला, प्रसन्न पाटील म्हटलं की तेज तर्रार गोलंदाजी आली, प्रसन्न पाटील म्हटलं की आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित करण्याची खेळी या ठिकाणी त्याच्या माध्यमातून आली. आणि असं असताना निश्चित रूपानं प्रसन्न पाटील या ठिकाणी आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित करताना दिसतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रसन्न सज्ज विजय घाणेकरसाठी. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिजनला चेंडूला खेळून काढलंय. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक सुहास पवारच्या माध्यमातून. आणि निश्चितच या ठिकाणी या चेंडूवर पहिली धाव आली ती म्हणजेच आरिफ 11 अलिबाग संघाच्या खात्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज प्रसन्न सज्ज होतोय. सामना करेल हुसेन टाके. हुसेन टाकेकडे देखील एक वेगळी क्षमता आहे, वेगळं नाव आहे, वेगळी ओळख आहे. आणि असं असताना
हुसेन टाकेला पहिला चेंडू अगदी पायांवर टाकलाय. नुकत्याच झालेल्या सोनगावच्या भगव्या चषकामध्ये हुसेन टाकेची खेळी तुम्ही पाहिलीत का? जर पाहिली असाल तर जवळजवळ मला वाटतं 19 चेंडू आणि 77 धावांची ती खेळी होती. असा हुसेन टाके आहे. या ठिकाणी हुसेन टाके काय करणार? प्रसन्न पाटील मात्र एक जर पाहिलं तर नावाजलेला गोलंदाज आहे आणि त्याच्यामुळं त्याला सांभाळून खेळणं गरजेचं आहे हुसेनला. पुढचा चेंडू घेऊन प्रसन्न पुन्हा एकदा सज्ज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. हुसेन मात्र या ठिकाणी चेंडू लिव्ह करतोय, चेंडू सोडून देतोय. पुरुषोत्तम भगत यांचा इशारा येतोय, चेंडू स्क्वेअर येईल, चेंडू वाईड येईल. अगदी तेज तर्रार गोलंदाजी या ठिकाणी प्रसन्नच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी तेज तर्रार चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि निश्चित रूपानं असं असताना हुसेनला मात्र इथे मोठे फटके मारावे लागतील. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रसन्न गोलंदाजी मार्कवर हुसेनसाठी पाहायला मिळतोय. यावेळी मात्र लाऊड अपील झाली. नक्कीच जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारे हुसेनला चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलक स्थिरावलं, ते म्हणजेच 1 बाद 3 वर. नक्कीच रायगड जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंपैकी एक अशी जोडी जर पाहिलं तर या ठिकाणी फलंदाजी करते. पण समोर मात्र प्रसन्न पाटीलचं आव्हान आहे. प्रसन्न पाटीलचा रनअप बघा, प्रसन्न पाटीलचा ॲक्शन बघा, त्याचा वेग बघा. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी प्रसन्न पाटीलची इम्प्रेसिव्ह आहे. हुसेन टाकेला इथे मात्र उभा ठेवला आहे. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु हुसेनला कोणत्याही प्रकारे चेंडू आणि बॅटचा संपर्क करता आला नाही. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून पहिल्या षटकाअखेर पाहायला मिळाला आणि कैलास गजने पुरस्कृत फुलाईदेवी सासवणे संघ यांच्या माध्यमातून पहिलं षटक जे फेकलं गेलं त्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्या एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र नवीन गोलंदाज या ठिकाणी दुसरं षटक घेऊन कोण येणार याच्यामध्ये विचार विनिमय सुरू असताना गोलंदाज सुहास पवार गोलंदाजी मार्कवर आलाय. स्ट्राइक एंडवर फलंदाज विजय घाणेकर असेल. इथे मात्र सुहास पवार आलाय. कशा प्रकारची कामगिरी सुहास पवारच्या माध्यमातून केली जाईल हे देखील इथे मात्र पाहिलं जाईल. विजय घाणेकर ऑन स्ट्राइक आहे. विजय घाणेकरकडे क्षमता आहे सुहास पवारवर आक्रमण करण्याची आणि आता आक्रमण करावं देखील लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये प्रसन्न पाटीलची काय तेज तर्रार गोलंदाजी आपण पाहिली. म्हणजे आपण आयुब शेखला बाद केल्यानंतर जर पाहिलं तर हुसेन आणि विजय दोघांनाही जर पाहिलं तर प्रसन्ननं आपल्या गोलंदाजीनं अक्षरशः उभं ठेवलंय. पुढचा चेंडू घेऊन सुहास पवार गोलंदाजी मार्कवर सामना करेल विजय घाणेकर. पुढचा चेंडू, पहिला चेंडू नक्कीच जर पाहिलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारे बॅटचा यस डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळते. बायच्या स्वरूपात 1 धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर 4 धावा लागतात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुहास गोलंदाजी मार्कवर सामना करेल विजय घाणेकर. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका हवेत अडकलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि आणखी एक गडी गारद होतोय, तो म्हणजेच निश्चितच आरिफ 11 अलिबाग संघाचा दुसरा गडी गारद झालाय, तो म्हणजेच आरिफ 11 अलिबाग संघाचा. गुडलेन स्पॉटवरून उचली घेणारा चेंडू होता. विजय घाणेकरला मोठा फटका मारायचा होता, परंतु त्याला ही गोष्ट समजून घेणं गरजेचं होतं की लेग साईडपेक्षा ऑफ साईडला फक्त चेंडू कटवला जरी असता तरी देखील चौकार मिळवता आला असता. परंतु असं असताना विजय घाणेकर मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज तेजस काटकर आपल्याला पाहायला मिळेल. तेजस काटकर या ठिकाणी जर पाहिलं तर तळेखालचा लोकल बॉय पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं अप्रतिम क्रिकेट तेजस काटकरकडे देखील आहे. अगदी लहान वयाचा खेळाडू आहे, परंतु असं असताना यावर्षी देखील तेजस काटकर तुफान फॉर्ममध्ये असलेला खेळाडू म्हणून ओळखला गेलाय. आणि इथे मात्र तेजस काटकर आता काय करणार, कारण हुसेन आणि तेजस एकमेकांशी चांगलं कोऑर्डिनेशन आहे, एकमेकांना चांगलं जाणतात. पण सुहास पवारकडे जर पाहिलं तर कौशल्य वेगळं आहे ना. सुहास पवार एवढ्या लांबून जर इथे आला असेल तर निश्चित रूपानं माहिती आहे सुहास पवार काय करू शकतो तो, आणि या ठिकाणी सुहास पवारला ती कामगिरी करणं गरजेचं आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर 4 आयकॉन आहे. झिशान खान आहे, आयुब शेख आहे, हुसेन टाक आहे, शिरुविक आहे. शिरुविक आणि झिशान खानला थोडं मागं ठेवलंय. विजय घाणेकर स्वतः आले, त्याच्यानंतर तेजस काटकरला पाठवलंय. तेजस काटकर आता काय करणार, कशा प्रकारे सुहास पवारला फेस करणार. पुढचा चेंडू,
यावेळी देखील गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न. सुहास पवारचं कौशल्य, सुहास पवारची कमाली, सुहास पवारच्या गोलंदाजीची लयबद्धता आपण इथे पाहतोय. काय गोलंदाजी साकारली सुहास पवारनं. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुहास गोलंदाजी मार्कवर. यावेळी पुन्हा एकदा तेजस काटकर. कोणत्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही आहे. दोनही गोलंदाज लेफ्ट हँड गोलंदाज आहेत आणि असं असताना निश्चित रूपानं दोनही गोलंदाजांनी फलंदाजांना मात्र अक्षरशः उभं ठेवलंय. पुढचा चेंडू. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसला. या मैदानावर सहज बाउंड्री लाईन क्लिअर करता येत नाही आहे आणि असं असताना तेजस काटकर बॅक टू द पॅव्हिलियन. आणखी एक विकेट जातोय, तो म्हणजेच आरिफ 11 अलिबाग संघाचा. अगदी सामना फसलाय, सामना फसवलाय. कशा प्रकारे सामना झालाय. निश्चित रूपानं अंतिम चेंडू अजूनही बाकी असेल. अंतिम चेंडूचा खेळ कसा होणार पाहणं गरजेचं आहे. नवीन आलेला फलंदाज शिरुविक का तयार, तर शिरुविकच होतोय. यस यस यस, नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच शिरुविक. बघा शिरुविक मैदानात अजून आलेला नाही आहे आणि त्याच्यावर त्याच्या फॅन फॉलोअर्सच्या टाळ्या पहा. शिरुविक काय करू शकतो हे प्रत्येकाला माहिती आहे. असं असताना या ठिकाणी सुहास पवार काय करू शकतो हे सांगायची गरज नाही, त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. पण इथे मात्र सुहास पवारच्या गोलंदाजीमध्ये फक्त आणि फक्त एक धाव आली. त्याच्यानंतर 4 चेंडू फेकले, त्याच्यावर 2 निर्धाव 2 गडी बाद. असं असताना 4 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू सुहास पवारच्या माध्यमातून. अंतिम चेंडू घेऊन या ठिकाणी सुहास पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. सामना करेल अलिबाग तालुक्यातील किंवा रायगड जिल्ह्यातील एक मोठं नाव शिरुविक. वन साइड हिरो. यस, वन साइड हिरो सांगितलं जाते शिरुविकला. अप्रतिम क्रिकेट आहे ना शिरुविककडे. गोलंदाजी जेवढी घातक आहे तेवढीच चांगली फलंदाजी शिरुविक करू शकतो आणि करतो. असं असताना सुहास पवार मात्र आपली लय या ठिकाणी कायम ठेवतोय. अंतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. या ठिकाणी निर्धाव चेंडू आलाय. 1 धाव खर्च करणारं षटक या ठिकाणी हाताळलंय, ते म्हणजे सुहास पवारनं. मी या ठिकाणी आज सासवणे संघाला बिलॉंग करण्यासाठी का आलोय किंवा जर पाहिलं तर सासवणे संघासाठी ॲज अ आयकॉन म्हणून का आलोय हे या ठिकाणी सुहास पवारनं दाखवलंय. 2 षटकं फेकली. 2 षटकांच्या अखेरीस 4 धावा या ठिकाणी खर्च केल्यात आणि 3 गडी बाद झालेत. जमेची बाजू अशी आहे की हुसेन टाके आणि शिरुविक मैदानावर आहे. हुसेन समोर अशी परिस्थिती आलेली आहे, यापूर्वी देखील 1-2 वेळा आलेली आहे, परंतु त्यानंतर मात्र हुसेन टाके एका ओव्हरमध्ये 4 षटकार 5 षटकार मारून त्या परिस्थितीला हुसेननं जर पाहिलं तर झुगाडून लावलंय. पण असं असताना निश्चित रूपाने इथे हुसेन काय करणार. सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. लवकरात लवकर आपल्याला ही इनिंग संपवायची आहे, कारण आपल्याला आपण ऑलरेडी लेट आहोत. आणि असं असल्यामुळं निश्चित रूपाने या ठिकाणी या सामन्यामध्ये काय होणार. यानंतर होणारा सामना प्रदीप स्पोर्ट साखर विपक्ष आद्य सप्लायर्स म्हात्रोळी. या इनिंग नंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य गिजम. लोकल बॉय आदित्य गिजम आपल्याला पाहायला मिळेल हुसेन टाके समोर. या ठिकाणी कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, कारण इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावर दडपण आहे, दबाव आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं या दडपणाला, या दबावाला कशा प्रकारे सामोरं जाता येईल हुसेनला पाहणं गरजेचं आहे. आदित्य गिजम गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू हुसेनसाठी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य गिजम. सामना करेल हुसेन टाके. पहिला चेंडू स्वैर चेंडू, वाईट चेंडू आलाय. धावफलकावर 1 धावेची भर पडली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 धावा. कारण आदित्यला माहिती आहे हुसेन पासून जेवढे लांब चेंडू टाकता येतील तेवढे लांब चेंडू टाकायचे आहेत, कारण त्याच्या रेंजमधला चेंडू मैदानात राहत नाही. परंतु इथे मात्र आदित्य लोकल बॉय आहे. लोकल बॉय जरी असला तरी अलिबाग तालुक्यामध्ये त्याचं नाव आहे, गोलंदाजी त्याची प्रसिद्ध आहे. आणि असं असताना हुसेन टाके समोर आलाय आणि हुसेन टाकेच्या बॅटमध्ये जर फटका आला तर तो फटका मैदानात राहत नाही, हे मी आधी देखील सांगितलं होतं. आणि तेच या ठिकाणी हुसेन सिद्ध करतोय. अप्रतिम फटका या ठिकाणी हुसेन टाकेच्या बॅटमधून आपण पाहू शकता. अगदी शफल झाला. त्यानंतर जर पाहिलं तर गुडलेन स्पॉटवरचा उसळी घेणारा चेंडू हुसेननं हा फटका जो आहे तो फटका सजवला आणि पाठवून दिला, ते म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअरला एक सीमा रेषापार 6 धावांसाठी.
खणखणीत षटकार. मागच्या वर्षी PNP चषकामध्ये सुपर 12च्या सामन्यामध्ये हीच परिस्थिती हुसेन समोर होती आणि तेव्हा हुसेननं सलग 5 षटकार लगावले होते. या ठिकाणी पुन्हा एकदा तीच परिस्थिती आहे. यावेळी हुसेन काय करणार? गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आदित्य सज्ज होईल. हुसेनच्या रेंजपासून आदित्यला चेंडू लांब ठेवणं गरजेचं आहे, कारण हुसेनला जेवढा लांब चेंडू टाकाल तेवढा हुसेनला चेंडू खेळण्यासाठी त्रास होईल, परंतु शरीरावर आलेले चेंडू तो मैदानात ठेवत नाही. या प्रकारचे चेंडू हुसेन टाके समोर जर आले तर हुसेन चेंडू मैदानात ठेवत नाही. आपण जर पाहिलं तर आपण हुसेनला कित्येक संघांमधून खेळताना पाहतो. निश्चितच आता भरपूर संघांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून दिसतो, परंतु त्याची सुरुवात ज्या संघामधून झाली असा मरियम 11 शिगरा संघ, आणि तिथे देखील ज्या प्रकारे हुसेन आणि आफताब ही जोडी जेव्हा मैदानावर यायची तेव्हा हुसेन काय करायचा, तेव्हा आफताब काय करायचा, आणि तीच कामगिरी आता हुसेन करतोय. प्रदीप स्पोर्ट्स साखर विपक्ष आद्य सप्लायर्स मात्रोली विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी हुसेनच्या माध्यमातून लगावले आहेत. यस, मागच्या वर्षी धावीर चषकामध्ये देखील हुसेन टाकेच्या नावावर 50 आहे. PNP चषकामध्ये देखील हुसेनच्या नावावर 50 आहे. आमदार प्रीमियर लीगमध्ये हुसेन टाके मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर होता आणि पहिल्या सामन्यामध्ये 77 धावांची खेळी आहे. रिसेंटली झालेल्या सोनखारच्या चषकामध्ये हुसेनच्या नावावर एक 77-78 धावांची खेळी आहे. असं असताना आता मात्र या ठिकाणी अडकलेल्या आपल्या संघाला हुसेन टाके पुन्हा एकदा नवसंजीवनी देतोय. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू हुसेनच्या बॅट मधून पुन्हा एकदा फटका आलाय. बॅक टू बॅक तिसरा षटकार, षटकारांची हॅट्रिक हुसेन टाकेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अप्रतिम फलंदाजी. मी म्हटलं होतं हुसेन थांबला तर हुसेन काहीतरी वेगळं करून नक्कीच जाणार. पहिल्या 2 षटकांनंतर 4 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आदित्य गिजम जसा आला तसा हुसेन टाके ऍक्टिव्ह मोडमध्ये आला आणि हुसेननं काय केलं, पहिल्या 3 चेंडूंवर तब्बल 19 धावा कुठून काढल्यात. अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी हुसेन टाकेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडूंची फेक या ठिकाणी होणं बाकी आहे. निश्चित रूपानं काय फलंदाजी सुरू आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. चौथा चेंडू आणि चौथा लगातार षटकार हुसेन टाकेच्या माध्यमातून. अगदी जर पाहिलं तर मुरुड मरून आपण गेलो तर अप्रतिम असा गाव आहे शिगरा. त्या शिगरा गावातून आज अलिबागला हुसेन का आलाय? मुरुड तालुका त्याने गाजवला. यंदाच्या रायगड प्रीमियर लीग मध्ये एमर्जिंग प्लेअर ठरला. एक बाईक त्याच्या नावावर आहे आणि असं असताना आज अलिबागच्या क्रीडा भुवनवर जर हुसेन टाके आला असेल तर हुसेन टाके काहीतरी वेगळं करून जाणार. प्रदीप स्पोर्ट्स साखर विपक्ष आद्य सप्लायर्स म्हात्रोळी असा सामना आहे. याच्यानंतर नाणेफेक करून घ्यायची आहे. चार चेंडू 4 षटकार हुसेन टाके ऑन फायर पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आदित्य. 5वा षटकार हुसेनच्या माध्यमातून येणार का? 5वा चेंडू 5वा षटकार हुसेन टाके या ठिकाणी पाहायला मिळतोय. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये अक्षय पाटीलने ही कामगिरी केली होती. 6 चेंडू 6 षटकार लगावले होते. या ठिकाणी हुसेन टाके 5 चेंडू 5 षटकार लगावतोय. उद्या हुसेन टाकेच्या इंस्टाग्रामवर ही रील पडणार. नुसती हुसेन टाकेच्या इंस्टाग्रामवर नाही तर हुसेन टाके फॅन पेजवर ही रील पडणार. शाहबाज एडिटिंग या चॅनलवर ही रील पडणार. ही रील या ठिकाणी व्हायरल होणार. हुसेन टाकेनं काय केलंय? 55 किलोमीटरचा अंतर कापून या ठिकाणी अलिबाग मध्ये का आलाय, कशासाठी आलाय या ठिकाणी दाखवून दिलंय. 5 चेंडू 5 षटकार. अंतिम चेंडू बाकी आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलंय प्रमोदजी भोईर यांच्या माध्यमातून. ट्रोलिंग स्पोर्ट्स कडून 6वा षटकार लगावला तर 1000 रुपये. रोहित मशिलकर कडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अंतिम चेंडू. हा वाईट चेंडू आहे, अजूनही जिवंत आहे. ट्रोलिंग स्पोर्ट्स कडून 6 षटकार मारले तर 1000 रुपये आहेत ना, की 5 षटकार मारले त्याला 1000 रुपये आहेत? लागलेले आहेत का 1000 रुपये? हुसेन टाकेला 1500चं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आदिती मुंडे यांच्याकडनं देखील 1000 रुपये जर हुसेननं 6वा षटकार लगावला तर. हुसेन टाके आलाय आणि रुपेश देसाई यांच्याकडून देखील 1000 रुपये आहेत हुसेन टाकेला. अंतिम चेंडू
6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम या ठिकाणी हुसेन टाकेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पारितोषिकांची खैरात पाहायला मिळते. हुसेन टाके ॲज अ आयकॉन म्हणून आज खेळतोय आणि आज आयकॉन म्हणून खेळत असताना हुसेन टाकेनं या ठिकाणी मैदानावर काय केलंय, अडकलेल्या फसलेल्या सामन्याला या ठिकाणी हुसेननं जिवंत केलंय. अवघा 22 वर्षाचा खेळाडू आहे, परंतु आज मात्र हुसेन टाकेनं या ठिकाणी दाखवून दिलंय. निश्चित रूपानं मुरुडचा हिरो त्याला का म्हटलं जातं, मुरुड तालुक्यातला आयकॉन त्याला का म्हटलं जातं. परशुराम हिंदू सेवा अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष अभिजितजी दातार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणखी पारितोषिक कपिल आपल्याकडे पकडायचं हे पारितोषिक. हुसेन टाकेला भरपूर पारितोषिक आलंय. 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम या वर्षात दुसऱ्यांदा अलिबागच्या या क्रीडा भवन मध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच सामना संपल्यानंतर आपण हुसेनला बोलवणार आहोत. MM एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 1000 रुपये हुसेन टाकेला. काय फलंदाजी केली हुसेन टाकेनं सामन्यामध्ये. ओमकार म्हात्रे याच्याकडून देखील 500 रुपये. युवराज म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये. युगान म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये. शिरुविक पहिला चेंडू या ठिकाणी हुसेनला स्ट्राईकवर ठेवणं गरजेचं आहे. शिरुविक बाद झालाय. 42 धावा, चौथा गडी गारत. 4 धावा होत्या 2 षटकां अखेर आणि शेवट या षटकामध्ये 38 धावा कुठून काढल्यात हुसेन टाकेनं. नक्कीच एक स्मृतिचिन्ह आहे अभिजितजी दातार यांच्याकडून, त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून ते स्मृतिचिन्ह देखील हुसेन टाकेला या ठिकाणी या सामन्यानंतर दिलं जाईल. मित्रांनो, क्रिकेटला 4 चान्स कधी लागतात, स्पर्धेचं नाव कधी मोठं होतं, तर अशा प्रकारच्या काही घटना घडतात. आज प्रोलिंग स्पोर्ट्सवर निश्चित रूपानं आपण सगळ्यांनी या आणि सबस्क्राईब करा चॅनलला, कारण त्या ठिकाणी हुसेन टाकेचा शो पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक पाहतोय जिशान खान. जिशानला काय करायचं आहे, 5 चेंडू बाकी आहेत. हुसेनला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. लय भेटले त्याला. लोकल बॉय आला होता आदित्य गिजम आणि त्याच्यावर मात्र हे षटकार लगावलेत. निश्चित रूपानं आदित्य खराब गोलंदाज नाही आहे, पण हुसेन टाकेनं मात्र त्याचं कॅलिबर या ठिकाणी क्लिअर केलंय. काय फलंदाजी केली, याचा आयकॉन म्हणून आज खेळतोय आणि इथे मात्र हुसेन टाकेनं ती कामगिरी सिद्ध केलेली पाहायला मिळाली. निश्चित रूपानं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र नक्कीच जाऊ दे हे कोणतरी सांगितलं, कारण हुसेन टाकेला स्ट्राईक वर जर आणला तर तो काय करेल, म्हणजे त्याच्या बॅटवर जेवढे बॉल आले तेवढे सीमा पार गेले. आणि निश्चित रूपानं हीच गोष्ट या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. प्रदीप स्पोर्ट्स साखर विपक्ष आद्य सप्लायर्स मात्रोली विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. साखर संघाची यादी देखील आलेली आहे, साखर संघ देखील आलेला आहे. आद्य सप्लायर्स मात्रोली संघ विनंती आहे. हो पंचांकडे दाद बाईच्या स्वरूपात 1 धाव. या ठिकाणी गोलंदाज काय करतोय, हुसेन टाकेला स्ट्राईकवर आणायचं नाहीये, पण हुसेनला इथे मात्र स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. 44 धावा धावफलकावर. धर्मेंद्र वर्तक यावेळी मात्र चांगला फटका आहे. शेवटच्या 2 चेंडूंवर हुसेन टाके ऑन स्ट्राईक असेल. 2 चेंडू 2 षटकार लगावले तर कपिल अनुभवने यांच्याकडून 1000 रुपये. हुसेनचा सगळा खजाना सध्या कपिलच्याच खिशात आहे ना. आदित्य मुंडे यांच्याकडनं देखील 1000 रुपये 2 षटकार हुसेननं मारलं तर. हुसेन आज मुरुडवरून आलाय. 2000 कपिल कडून. हुसेन आज मुरुडवरून आलाय. इथे किती जण त्याला ओळखतात माहित नाही आहे, पण आलाय आणि काय केलंय, हा फटका मात्र फसलाय. हुसेन टाके बाद झालाय, परंतु बाद जरी झाला असला तरी आपलं काम करून बाद झालाय. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी हुसेन टाकेच्या माध्यमातून स्टँडिंग ओवेशन मिळते हुसेन टाकेला. इथे मात्र 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम करून हुसेन टाके मैदानातून बाहेर जातोय. निश्चित रूपाने आपण जर पाहिला तर हुसेन टाकेने आज चांगला खेळ करून दाखवलाय. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ देत मित्रांनो हुसेनसाठी. व्हॉट अ फंटास्टिक नॉक. 6 बॉलमध्ये 6 षटकार खेचणं सोपी गोष्ट नाहीये. मात्र एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ दे धर्मेंद्र वर्तकसाठी सुद्धा, कारण अशा फलंदाजाला ज्याने बाद केला, जो इनफॉर्म होता, जो तटस्थ होता, मोठे फटके खेळू शकला असता, मात्र अशा वेळेला धर्मेंद्र वर्तकने आपला अनुभव एक्झिक्यूट केला आणि चांगल्या पद्धतीने सापळा रचला. ही मॅच समान बाजूने बघितली जाईल.
आणि इथून मात्र समालोचनाची भूमिका वेदांत कंटक करतील. मुदस्सर वरवंडे नवीन फलंदाज. मुदस्सर वरवंडे हा देखील खेळाडू तळेखारचा लोकल आहे, परंतु असा असताना निश्चित रूपानं मुदस्सर काय करू शकतो. शेवटचा चेंडू होता, निश्चितच फटका बॅटच्या पट्ट्यात आला नाही. एक धाव धावून पूर्ण केली एका धावेच्या साहाय्यानं. धावफलकावर 46 धावा. 47 धावांची गरज असेल विजयासाठी, ती म्हणजेच कैलास गजने पुरस्कृत फुलाई देवी सासवणे संघाला. परंतु आज आपण इथं काय पाहिलं, आज आपण पाहिलं हुसेन टाकेचा शो. हुसेन टाके आला, हुसेन टाके खेळला. त्याला किती जण इथे ओळखत होते मला माहीत नाही आहे, परंतु जे जे आता ओळखत नव्हते ते मात्र हुसेन टाकेला ओळखू लागलेत. कारण 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम हुसेन टाकेच्या माध्यमातून या ठिकाणी या मैदानावर झालेला आपण पाहिला आहे. दुसऱ्या इनिंगचा खेळ होतोय सुरू. 46 धावा धावफलकावर आहेत आणि 47 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय फुलाई देवी सासवणे संघ. आकाश मांजरेकर यांच्याकडे जातोय. तत्पूर्वी त्याआधी आपण नाणेफेक करणार आहोत. हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा आपण पाहतोय माजी आमदार मधुश्वेत ठाकूर स्मृती चषक 2025 चा आपण मनमुराद आनंद लुटतोय. पुढची मॅच आपल्या सर्वांसमोर आली आहे, जिथे एका बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ RCC पेठ हा संघ मैदानावरती उतरेल, तर दुसऱ्या बाजूला आद्या सप्लायर्स मात्रोळी नवखार संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन्स टू जॉईन द स्टेज. आणि त्याच वेळेला अमोजी मुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेणार आहोत. काय अभेद्य खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. फुलाई देवी सासवणी संघासाठी मैदानावरती चालू असणारा सामना कभी खुशी कभी गम पद्धतीचा होता. सुरुवात दिमागदार पद्धतीने झाले. हुसेन टाकेची इनिंग अभेद्य होती, लक्षात राहणारी होती. मात्र त्यासोबतच धर्मेंद्र वर्तकने केलेला कमबॅक विसरू नका मित्रांनो. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपल्या समोर जॉईन झालेत. एका बाजूला आपण पाहतोय अर्थातच आद्य सप्लायर्स मात्रोळी नवखार संघाचा कर्णधार किशोर या ठिकाणी आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर RCC पेठ संघाचा कर्णधार आहे. सन्माननीय अमोदजी हुंडे यांच्याकडनं कॉल या ठिकाणी आपण पाहतो. टेल मागितला होता आणि साखर संघाने नाणेफेक जिंकली आहे. तुमच्या 4 आयकॉन खेळाडूंबद्दलची माहिती नक्कीच आम्हाला आवडेल, कारण रसिक माय व प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. कोण 4 आयकॉन असतील आणि कशा पद्धतीची स्पर्धा वाटते? एवढं लांबून आम्ही खेळायला इथं खूपच स्पर्धा चांगली आहे. आणि आमचं आयकॉन आहेत उस्मान पटेल आहे, अंगद पाटील आहे, ओमकार पाटील आहे, ऋतिक पाटील आहे. तर सर्व त्यांचा खेळ बघायला आलेत. आम्ही पण एवढे लांब RCC पेठ संघ आमचा खूप चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. ऑल राईट, विश ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा असतील. किशोर आम्हाला जॉईन करतील आणि आयकॉन बद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळेल. आधीच्या मॅचमध्ये किरण पवारला आपण पाहिलं, या मॅचमध्ये सुहास पवारला पाहिलं. पुढच्या मॅचमध्ये तुम्ही कोणाला पाहणार आहात? उस्मान पटेलला पाहणार आहात. RCC पेठ संघ खूप लांबून आलाय. आज अलिबागच्या क्रीडा नगरीमध्ये दुमदुमण्यासाठी सज्ज झालेत. क्रीडा भवनची ही क्रीडा नगरी ऐतिहासिक आहे आणि प्रत्येकाला या मैदानावरती खेळायचं असतं. अलिबाग समुद्रकिनारी निसर्गरम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. किशोर आपल्या समवेत आहे. अर्थातच आद्य सप्लायर्स मात्रोळी नवखार संघ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 4 आयकॉन कोण असतील किशोर? शुभम जाधव, दिनू कांबले, पवन केने आणि नाही, अमित नाईक सुद्धा आयकॉन पेक्षा कमी नाही आहेत. एकदा अमित नाईक यांसाठी टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. थँक्यू. ज्याची प्रतीक्षा होती ते पवन केणे इथून मात्र आपण पाहिलं तर आद्य सप्लायर्स मात्रोळी नवखार संघासाठी खेळताना पाहायला मिळणार आहेत. एक अभूतपूर्व क्रिकेट स्पर्धेचा आपण सहभाग होतोय, साक्षीदार आहोत या स्पर्धेचा, जिथे उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. पंच म्हणतील लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पारितोषिक आलंय निसार हाफिजी निसार दळवी यांच्याकडून हुसेन टाकेला 2000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. पुढच्या इनिंगसाठी घेऊन जातोय आकाश मांजरेकर यांच्याकडे. वळूयात मैदानाच्या दिशेने. उत्तरार्धाच्या खेळाला होईल सुरुवात, जिथे आपण पाहतो एका बाजूला आरिफ 11 अलिबाग तर दुसऱ्या बाजूला अर्थातच फुलाई देवी सासवडे संघ पाहायला मिळणार आहे.
नाणेफेकीचा कौल सासवणे संघाने जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करत असताना 46 धावा झाल्यात. 47 धावांचं टार्गेट आहे. मैदानाच्या आत काय पाहिलंय? ईट का जवाब पत्थर से, जशास तसं उत्तर मैदानाच्या आत आलंय. इथून मात्र षटकार खेचलाय सुमित डोंगरे. क्या बात आहे, जबरदस्त फटकेबाजी, काय कामगिरी केली आहे. षटकार खेचला, इथून मात्र बॉल हरवलाय. कमालीची फटकेबाजी मैदानावरती. बघा पहिल्या इनिंगचा थोडासा लेखाजोखा घेऊयात. जिथे आपण पाहिलं प्रसन्नच्या पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा खर्च झाल्या. सुहास पवारने चांगली गोलंदाजी केली, केवळ 1 धाव खर्च केली. आदित्य गिजम याचं एक वाईट स्वप्न होतं, अर्थात ते स्वप्नासारखं होतं आणि त्या षटकामध्ये तब्बल 38 धावा खर्च केल्या. हुसेन टाकीचं कौतुक करूयात. आणि तदनंतर मात्र धर्मेंद्र वर्तक याने क्लास दाखवला आणि केवळ 4 धावा खर्च केल्यात. त्यामुळे कुठचीही मॅच एका खेळाडूवरती आपण जिंकत नसतो. संघभावना असली पाहिजे, एकत्रित खेळ करणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र सुमित डोंगरे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. आणि इथून मात्र 7 धावसंख्येवरती पहिला हादरा लागेल. हुसेन टाकेच्या हातामध्ये चेंडू होता. हुसेन हे तो मुमकिन हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. 22 वर्षीय खेळाडू ज्याने फार कमी कालावधीमध्ये चांगला खेळ करून दाखवलाय. सुमित डोंगरे विकेट टिकवून खेळणं गरजेचं होतं. बंदुकीच्या गोळीला पण वेगाने पुढे जायचं असेल ना तर ट्रिगरला पण मागे खेचावं लागतं. हरकत नाहीये, एखाद दुसरा बॉल डॉट गेला असता, सिंगल डबल घेतली असती, चाललं असतं. सिच्युएशन डिमांड काय करत होती तर मॅचला शेवटपर्यंत घेऊन जाणं गरजेचं होतं. अशा वेळेला पडलेली ही पहिली विकेट किती महागात ठरेल ही येणारी वेळ सांगणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत पिंट्या अर्थातच सागर पाटील सज्ज झालेला आपण पाहतोय. सागर हा सुद्धा एक कमी कालावधीमध्ये प्रचंड प्रसिद्ध झालेला खेळाडू आहे. गोलंदाजीच्या मोर्चावरती आयुब शेख, वेगवान गोलंदाजी, तेज तर्रार मारा, शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवलाय. सागर पाटील मैदानाच्या आत कमी वयातील हा खेळाडू. 47चं टार्गेट आहे. प्रति ओव्हर आपण पाहिलं ना तर 12 धावा वगैरे जरी केल्या तरी सुद्धा इथून मात्र आस्किंग रन रेट पुरेसा असेल. शरीरापासून दूर, यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदललाय. फलंदाज सफल झाला होता. ॲक्शन रिप्ले मध्ये सर्व काही गोष्टी क्लिअर होतील. आपण प्रो लिंक स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा YouTube वरती थेट प्रक्षेपण पाहतोय. ज्यांचे आज 1 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट या ठिकाणी संपूर्ण होईल. आयुब शेख काय कमालीची गोलंदाजी केली आहे. शॉर्ट पिच चेंडू, यावेळेला पंच नाराज, नाखुश. टप्पा पडल्यानंतर चेंडू अधिक बाहेर गेला. सागर पिंट्या यावेळेला मात्र वाट पाहिली त्याने की चेंडू वलय प्राप्त करतोय आणि त्याचमुळे का होईना वाईट स्वरूपातील धाव मिळणार आहे. 8 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पहिलं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. लक्षात घ्या मित्रांनो, 3 षटकं 15 मिनिटांमध्ये झाली नाहीत तर मात्र चौथ्या ओव्हरसाठी एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये ठेवावा लागेल. खराब गोलंदाजी. इथून मात्र काहीतरी अतिरिक्त करायचं आहे, वैविध्यपूर्ण करायचं आहे. या चक्करमध्ये आयुबच्या माध्यमातून गोलंदाजीमध्ये चुका होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील आयुब शेख मैदानाच्या आत आपण पाहतो. अलिबागच्या क्रीडा नगरीमध्ये पालघर विभागातील खेळाडू. यावेळेला मात्र सागरच्या बॅटमधून सरळ बॅटने फटका खेळलाय. बॅटचा फ्लो बघा काय कमालीचा होता. अगदी 260 डिग्री बॅट फिरवली गेली आणि तदनंतर मात्र ही एकेरी धाव. धावफलक डबल फिगर मध्ये 10 ही धावसंख्या. एक फलंदाज बाद झालाय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रति ओव्हर 12 ते 13ची सरासरी राखणं गरजेचं. आणि मग अशातच आपण पाहिलं तर सुमित डोंगरेने पहिली विकेट लवकर टाकली. एक षटकार जरूर खेचला होता. विकेट टिकवून खेळणं गरजेचं होतं. सुहास पवार अजूनही येणं बाकी आहे. प्रसन्न अजूनही येणं बाकी आहे. धर्मेंद्र वर्तक, विक्रम थळे, अजून फुलाईदेवी सासवणी संघाकडे सुद्धा चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. मात्र कौतुक करूया पुन्हा एकदा आयुब शेखचं. पहिल्या बॉलवरती सिक्सर खाल्ला होता, तदनंतर केलेलं कमबॅक आपल्या संघासाठी सुखावणार आहे. प्रो लिंक स्पोर्ट्सला इथून मात्र लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज 1 लाख सबस्क्रायबर करण्याचा बहुमान मिळणार आहे. LBWचं जोरदार अपील झालंय. पंच नाखुश आहेत. पंच सांगतायत की चेंडूची इम्पॅक्ट इथून मात्र विकेट पासून दूर असेल. षटक क्रमांक 1 समाप्त.
एका षटकाची सांगता 10 धावसंख्येवरती एक फलंदाज इथून मात्र बाद झालाय. आपण पाहिला आरिफ 11 संघ मुरुड विभागातील एक संघ म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. 4 आयकॉन्स आपण पाहिले. अगदी त्याच वेळेला विजय घाणेकर हा एक नामवंत खेळाडू मैदानाच्या आत जो आपण पाहिलं राजकीय पटलावरती सरपंच पदावरती रुजू आहे. मग राजकीय क्रीडा क्षेत्र हे सुद्धा ज्या वेळेला एकत्र येतं त्यावेळेला कसा चांगला खेळाडू येतो हे आपण विजय घाणेकरकडे बघून पाहतो. वयत मैदानावरती पुन्हा एकदा जिथे धावफलकावरती 10 धावा लागल्यात. एक फलंदाज बाद झालाय. सागर पाटील थोडासा फॉर्म शोधतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मोर्चावरती झिशान आलाय. झिशान खान मलाड मुंबई विभागातील खेळाडू. लेफ्ट आर्म राउंड विकेट. पहिलाच बॉल मिड ऑफच्या दिशेने खेळलाय. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक विजय घाणेकर तैनात आहे. फील्ड केली जाईल, फेक केली जाईल. तोपर्यंत मात्र एक धाव मिळाली आहे. बघा 4 षटकांचा सामना आहे. उलटी गिनती इथून मात्र सुरू करूयात. येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 36 ची रिक्वायरमेंट आहे. प्रति ओव्हर जवळजवळ 12 धावा करायच्यात. हरकत नाही आहे. एखादा षटक एखादा खराब चेंडू या मॅच मध्ये स्कोर देऊन जाईल. जिथे स्ट्राईक एंडवरती आता मात्र सुहास पवार आपल्याला पाहायला मिळतोय. सुहास पवार खूप मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांचं घेतलं जातं. त्यांची जेवढी उंची आहे त्यापेक्षा दुप्पट त्यांची कीर्ती आहे. फुलर लेनचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर शॉट क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही चुकी होत नाहीये. सगळं काही चांगलं चाललंय. आरिफ 11 संघाने जी रणनीती आखली आहे ना म्हणजे गोलंदाजी करत असताना फुलर लेनचा चेंडू टाकला तर त्यासाठी एक पॉइंटचा क्षेत्ररक्षक ठेवलाय. अगदी त्याच वेळेला एक एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक शॉट ठेवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवलाय. जर आपला गुडलेनचा बॉल पडला आणि ग्लान्स केला किंवा फ्लिक केला तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असावा. कमालीचं क्षेत्ररक्षण माइंडसेट चांगला आहे. फुलर लेनचा चेंडू चिकी धाव घेण्याचा धाडस केलं जात नाही आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू अचूक टप्प्यावरती मारा. झिशान खान का मलाड विभागातून मुंबईच्या वेस्टर्न विभागातून त्याला आज अलिबागच्या क्रीडा नगरीमध्ये बोलावलं गेलंय हे त्याने दाखवून दिलंय. बॅट्समन तुम्हाला मॅचेस जिंकवतात. गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकवतात. झिशान खान मैदानावरती अचूक टप्प्यावरती मारा करतोय. सुहास पवार मैदानावरती खेळतोय. स्वतःला वेळ देत आहेत. हरकत नाहीये. शरीरापासून दूर चेंडू ठेवलाय. यावेळेला मात्र अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. फार कमी वेळेला आपण पाहतो जिथे सुहास पवार सारखा फलंदाज निस्तब्धपणे उभा राहिलाय. कौतुक करावं तितकं कमी आहे झिशान खानच्या गोलंदाजीचं. अचूक टप्प्यावरती मारा केलाय. डावखुरा गोलंदाज म्हणून आपण झहीर खानला भारतीय क्रिकेट संघासाठी पाहिला जे 2011च्या वर्ल्ड कप मध्ये कमालीची गोलंदाजी केली. यावेळेला सुहास पवार साठी फुल टॉस चेंडू आहे. मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. विजय घाणेकर तैनात होते. फील्ड केली जाईल, फेक केली जाईल. तोपर्यंत एक धाव घेतली गेली आहे. एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये कंजूस गोलंदाजी असली पाहिजे. बारा धावा धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाज बाद झालाय. या स्पर्धेचा आपण मनमुराद आनंद लुटतोय. सागर पाटील मैदानावरती आहे. सागर सुद्धा बड्या मॅचचा बडा प्लेयर म्हणून हल्लीच्या काळामध्ये त्याच्याकडे बघितलं जातं. हरकत नाहीये. इथून गोलंदाजाचं कौतुक पुन्हा एकदा करावं लागेल. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. यॉर्कर लेनचा डिलिव्हरी मिड ऑफच्या दिशेने फटका खेळलाय. एक धाव अगदी सहज पद्धतीने पूर्ण केलेली आपण पाहतोय, आपण अनुभवतोय. अर्थातच लेट मधुकर ठाकूर, सन्माननीय मधुशेठ ठाकूर पप्पा स्मृती चषक 2025 या स्पर्धेचा आपण मनमुराद आनंद लुटतोय. जे प्रेक्षक आम्हाला YouTube वरती पाहत आहेत, प्रो लिंकच्या माध्यमातून पाहत आहेत, या चॅनलला आता मात्र सबस्क्राईब करण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय, मित्रांनो आपला मोबाईल काढा, YouTube ओपन करा, सर्च करा प्रो लिंक स्पोर्ट्स लाईव्ह. तिथे तुम्हाला सापडेल ते म्हणजे मधुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025 ओपन करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, काय कमालीचं
टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केलंय. कॅमेरा वर्क चांगलं झालंय, क्लॅरिटी उत्तम प्रकारची पाहायला मिळाली. रजनी क्रिकेटमध्ये, डे क्रिकेटमध्ये ज्यांचे ग्राफिक्स नेहमी प्रत्येकाला आकर्षित करतात आणि स्टायलिश 21व्या शतकातील हे 21वं खऱ्या अर्थानं टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला गेलाय. प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. खिशातून मोबाईल काढा आणि 1 लाख सबस्क्रायबर्स आज आपल्याला कंप्लीट करायचे. केवळ आणि केवळ आता 400 सबस्क्रायबर्स बाकी आहेत. हजारोच्या संख्येने आज रसिक माय व प्रेक्षकांनी मैदानावरती गर्दी केली आहे. प्रत्येकाने मनामध्ये निर्धार केला ना तर आज 1 लाख सबस्क्रायबर होतील जरूर. शॉर्ट पिच गोलंदाजी मैदानावरती श्रीकांत मोलगी आलाय. पहिले 2 गोलंदाज मुंबईचे होते, हा 3रा गोलंदाज अलिबागचा सितारा आहे. पेजारी विभागाला बिलॉंग करतो, अलिबाग तालुक्याला रिप्रेझेंट करतो. रायगड जिल्ह्यातून महाराष्ट्रातून चांगल्या प्रकारचं क्रिकेट त्याने खेळलंय. फुलरलेनचा चेंडू यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळण्याचा निर्धार केलाय. ही रायव्हलरी बघायला मजा येईल, जिथे एका बाजूला सुहास पवार असेल, दुसऱ्या बाजूला श्रीकांत मोलगी असेल. 14 धावा धावफलकावरती, 30 षटक प्रगती पथावरती आहे. इथून मात्र आपण पाहिले 12 बॉल्समध्ये 7ची पार्टनरशिप झाली आहे. हे फार क्वचित होतं, उलटं असतं तर बरं वाटलं असतं. 12 बॉल्समध्ये 7ची पार्टनरशिप. इथून मात्र गोलंदाजांचा बोलबाला झालाय. अपेक्षा केली होती की आयकॉन खेळाडू येतील तर चौकार षटकार असतील, मात्र गोलंदाज सुद्धा तितकेच तरबेज असतात, आक्रमक असतात. हे पाहायला मिळालंय. जबरदस्त दाटणीचा फटका फ्लिक केलाय ऑन द रिस्ट. यावेळेला मिडल ऑफ द बॅट, बॅट मधून सुमधुर आवाज, चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. रिप्ले बघा. राऊंड विकेट साठी आले, जागा बनवली. ओव्हर पिचच्या चेंडूचा बॉटम हँडचा पुरेपूर वापर केला. बॅटचा फ्लो, डावखुरा फलंदाज, नजाकत भरी फलंदाजी. चला आणखीन एक मोठा फटका गॅप मध्ये खेळलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन अ रो. फंटॅस्टिक स्ट्रोक. मैदानाच्या आत मोमेंटम शिफ्ट होईल, टर्निंग पॉइंट येईल, कारण डावफलक इथून मात्र जाऊन पोहोचलंय 26च्या घरात. 26 ऑन स्कोरबोर्ड. येणारे 8 चेंडू, 21ची आवश्यकता. चला 3रा चेंडू. थर्ड इन अ रो. दी सुहास पवार शो इज ऑन. सुहास पवार ऑन फायर. व्हॉट अ नॉक, व्हॉट अ प्लेयर, व्हॉट अ स्ट्रोक. ॲस्टॉनिशिंग बॅटिंग मैदानाच्या आत. मास्टर माइंड, फाइट फॉर अ फिनिश. पहिल्या इनिंग मध्ये हुसेन टाके खेळला, दुसऱ्या इनिंग मध्ये सुहास पवार खेळतोय. जशास तसं उत्तर दिलं जातंय. 8 बॉल मध्ये 19ची इथून मात्र खेळी केली आहे. बघा थोडंसं रसिक मायवा प्रेक्षकांसाठी हे इक्वेशन क्लिअर करूयात. 8 बॉल मध्ये 19 केले आहेत. आधी 5 बॉल मध्ये केवळ 1 धाव केली होती आणि आता मात्र 3 षटकारांमुळे आपल्या धावगतीला पुढे ढकललंय. 32 ऑन स्कोरबोर्ड. इथून मात्र 7 मध्ये 15ची आवश्यकता. 7-15 इक्वेशन आता मात्र कानाला ऐकायला बरं वाटू लागलंय. 7-15 मॅच जिंकू दे कोणीही, मात्र मॅच जर शेवटच्या चेंडूपर्यंत गेली ना तर रसिक मायबाप प्रेक्षकांना आनंद वाटतो. श्रीकांत मोलगीवरती हल्ला बोल केलाय. शिरुविक एक चांगला गोलंदाज आहे, मात्र त्याच्यावरती हल्ला बोल. सुहास पवार ऑन फायर. फ्लॅट फ्युरियस फंटास्टिक. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. काय जबरदस्त कामगिरी. सुहास पवार आज सर्वांना मंत्रमुग्ध करणारी खेळी करतोय. माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025चा आपण मनमुराद आनंद लुटतोय. इथून मात्र मॅचचं इक्वेशन सोपं झालंय. जे प्रेक्षक हातावरती मोजत होते किती पाहिजेत त्यांच्यासाठी 6 बॉल मध्ये 11ची रिक्वायरमेंट. आने वाले 6 गेंदे जीत के लिए 11 रनों की जरूरत. रिमेनिंग 6 डिलिव्हरीज 11 रन्स नीड्स टू विन. अशा पद्धतीची मॅच मैदानावरती आली आहे. दिल्ली अब दूर नाही. घोडा मैदान जवळ आलंय. शेवटचं षटक. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून कोणाला गोलंदाजीसाठी बोलवणार? प्रश्न क्रमांक 1. स्ट्राईक वरती सागर पाटील असेल, तो कोणत्या रणनीतीने खेळणार? प्रश्न क्रमांक 2. 6 मध्ये 11 एका संघाला डिफेंड करायचे आहेत तर दुसऱ्या संघाला चेस करायचे आहेत. काय घडणार या मॅच मध्ये? रसिक मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये या स्पर्धेने घर केलंय. जे प्रेक्षक आम्हाला YouTube द्वारे जोडले गेलेत, प्रोलिंक स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्ही जर मैदानामधून आद्य अमित नाईक प्रेक्षक गॅलरीमधून या स्पर्धेचा आनंद लुटताय
मोबाईल काढा आणि सबस्क्राईब करा प्रोलिंग चॅनलला, कारण काय कमालीची क्लॅरिटी त्यांनी दिली आहे. 6 मध्ये 11ची रिक्वायरमेंट असताना गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय तेजस काटकर आलाय. तेजस काटकर आपण जर पाहिला तर एक युवा गोलंदाज म्हणून त्याची वर्णी लागली आहे. तळेखार विभागातील नामवंत खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. मात्र मैदानावरती प्रेशर, दबाव, प्रेशर कुकरमधून जशी शिट्टी वाजवावी ना तशा पद्धतीचा प्रेशर मैदानाच्या आत पाहायला मिळालाय. काय जबरदस्त खेळ आहे. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, कभी खुशी कभी गम. आता मात्र इक्वेशन बदलेल. 6 मध्ये 10ची रिक्वायरमेंट. बॅटची एज लागली आहे, लीडिंग एज. 1 धाव मिळणार आहे. बरं, इथून मात्र फुलाई देवी सासवणे संघाचा खेमा म्हणत असेल, सागर बाबा रे तुझ्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीये ना, तर तू जबाबदारीने सुहास पवारला स्ट्राईक दे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला इथून मात्र आरिफ 11 अलिबाग संघाचे खेमेस्तून सांगितलं जात असेल की सागरला स्ट्राईक वरती ठेवा. नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, कॅच पकडली तर मॅच मध्ये कमबॅक करता येईल. इथून मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती येणार. कोण येणार, कसा खेळणार, कारण आतापर्यंत या खेळपट्टीने वेगवेगळे रंग दाखवलेत. राजकारणामध्ये जसे सरड्यासारखा रंग बदलला जातो, क्रिकेटच्या या नगरीमध्ये सुद्धा प्रत्येक चेंडूनिशी मॅचचे चित्र बदललं गेलंय. आज इथून मात्र आपण पाहिलं सागर पाटीलची इनिंग समाप्त झाली आहे. केवळ आणि केवळ 3 धावा केल्या आणि आतापर्यंत आपण पाहिले ना तर 7 चेंडूंचा सामना केला. येणारे 4 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. आणि मग आता मात्र मैदानाच्या आत सुमित सुनील पाटील, बाहुबली म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, ज्याच्या बॅट मधून जर कनेक्शन झालं ना तर लगा तो छक्का असतो. तेजस काटकरचं कौतुक करूयात. ॲज अ बॉलर पहिल्या बॉलवरती वाईट टाकला होता, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आला आणि तदनंतर मात्र जो व्हॅलिड बॉल दुसरा पडला त्याच्यावरती विकेट घेतली आहे. 4 मध्ये इथून मात्र रिक्वायरमेंट आहे 9ची. 4-9 अशी मॅच मैदानावरती एका स्क्रीनवरती बॉलर आणि बॅट्समन पाहायला मिळतोय. प्रो लिंक हे नक्की करू शकतो. बॉलर आणि बॅट्समनची रायव्हलरी मैदानाच्या आत. आडव्या बॅटने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. व्हाट अ फंटास्टिक कॅच. या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट आलाय. मॅच अक्षरशः सरड्याप्रमाणे रंग बदलते. मुदस्सर क्षेत्ररक्षक तैनात होता. फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये चेंडूवरती हात टाकला, नजर ठेवली आणि तदनंतर मात्र जबरदस्त धाटणीची कॅच. आणि काय ते सेलिब्रेशन केलं पाहिजे. तेजस काटकर तळेखार रोहा विभागातील खेळाडू आणि काय कमालीची कामगिरी मैदानाच्या आत केलाय. नवीन फलंदाज डावखुरा ऋषभ गोंधळी मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. आज आयकॉन म्हणून ऋषभला मैदानावरती घेतलंय, जिथे येणारे 3 बॉल्स आणि 9 धावांची रिक्वायरमेंट आहे. 3 बॉल 9. सुहास पवारला स्ट्राईक मिळाली असती तर या मॅचचं चित्र आता वेगळं असतं. मात्र ऋषभ गोंधळीने आज जर मैदानावरती या धावा केल्या तर मात्र इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांमध्ये त्याचं सुद्धा नाव लिहिलं जाईल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला या 3 चेंडूंवरच्या 9 धावा तेजस काटकरने डिफेंड केल्या तर मात्र त्याच्या सुद्धा नावलौकिक होईल, यात तीळ मात्र शंका नाहीये. एक अभूतपूर्व क्रिकेट स्पर्धा आपल्या सर्वांसमोर आली. 3 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. ऋषभ गोंधळी मैदानाच्या आत त्याचं स्वॉर्ड, त्याची तलवार घेऊन आज मैदानावरती उतरलाय. आज मनगटातील ताकद, आत्मविश्वास, प्रॅक्टिस करत असताना गाळलेला घाम, या सर्व गोष्टी आठवावे लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलाय. 3 मध्ये 9ची रिक्वायरमेंट. 1 धाव कशी बशी पुरी करायची आहे आणि अशातच 1 धाव पूर्ण केली आहे. सुहास पवार स्ट्राईक एंड वरती आहे. चला, सुहास पवारची बॅटिंग ज्यांना बघायची आहे ना त्यांना एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा मित्रांनो. मधुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025चा मनमुराद आनंद लुटतोय. येणारे 2 बॉल्स आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. 2 बॉल्स 8 रन.
स्ट्राईक रोटेट झाली आहे बघा. आतापर्यंत 4 बॉल्स वरती केवळ 3 धावा खर्च केल्या, 2 फलंदाजांना बाद केलं. तोपर्यंत टीम मीटिंग नव्हती झाली. सुहास पवार स्ट्राईक एंड वरती गेला, कान मंत्र गेलेत, बाबा रे तुझ्या हातात मॅच आहे, आम्ही जे काही कामगिरी केली आहे आता मात्र त्याचा शेवट जर तू गोड केलास तर आणि तरच आपण पुढच्या फेरीमध्ये जाऊ शकतो, असं काहीसं सांगितलं असावं. 2 बॉल्समध्ये 8ची रिक्वायरमेंट. सुहास पवार हे तो मुमकिन है. इथून मात्र फुलाई देवी सासवणे संघ आशेने बघत असेल. सन्माननीय कैलासजी गजने साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुहास पवारच्या बॅटमधून मोठा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बिग ब्लो, महत्वपूर्ण फलंदाज सुहास पवार बॅक टू दी पॅव्हलियन. तेजसचं कौतुक करावं लागेल. तेजस काटकर तळेखार विभागातील रोहा तालुक्यातील मुरुड तालुक्यातील एक नामवंत खेळाडू मैदानाच्या आत. व्हॉट अ फंटास्टिक प्लेयर. जबरदस्त गोलंदाजी, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आला आणि इथून मात्र कारनामा प्रसिद्ध केलाय. आता मात्र 1 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. इथून फलंदाजांच्या हातात काहीच उरलेलं नाहीये. गोलंदाजाने चुकी केली तर आणि तरच मैदानावरती या मॅच मध्ये कमबॅक करता येऊ शकेल. नवीन फलंदाज रायगड पोलीस अर्थातच धर्मेंद्र वर्तक मैदानाच्या आत आपण पाहतोय. आज धर्मेंद्रने गोलंदाजी करत असताना केवळ 4 धावा खर्च केल्या, 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. इथून मात्र एका बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. तेजस काटकर मैदानाच्या आत. आहा हा हा, मोठा फटका आलाय, जिव्हारी लागेल, षटकार जरूर आलाय. मात्र इथून आरिफ 11 अलिबाग संघाचा विजय झालाय. 2 धावांनी हा विजय झाला असं मी म्हणेन. आणि हा विजय झालाय तो म्हणजे एकतर्फी खेळी ज्याने केला, हुसेन टाके, नन अदर दॅन हुसेन टाके. व्हॉट अ फंटास्टिक नॉक, नो डाऊट. ज्याने एकतर्फी किल्ला लढवला आणि 37 धावसंख्येची इनिंग केली असा हुसेन टाके ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आज संपूर्ण अलिबागकर रायगडकर ज्या खेळाडूला बघण्यासाठी मैदानावरती गर्दी केली आहे असा A1 पवन केणे मैदानाच्या आत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पवनचा फॅन फॉलोअर्स वर्ग प्रचंड आहे आणि आज